Everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नम. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे शरीर उपक्रम शरीरचा थर्ड पार्ट. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपण प्रिव्हियस पार्टमध्ये मूर्त संशोधन जे की आयुर्वेदिक पार्ट होतं आणि त्यांचे मॉडर्न पार्ट आपण दोन्ही पार्ट बघितले. आता जे उरलेले पार्ट्स आहेत जसे की मसनो पॉईंट आहे ते म्हणजे धातुभेदाने पुरुष संघटन, ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहे, तर ते काळजीपूर्वक बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर धातुभेदाने आपल्याला शरीराचे वर्गीकरण केलेले आहेत, तर ते बघूया. तर त्यामध्ये प्रथम जर बघितलं तर ते आहे पुरुष. आता पुरुष आपण कोणाला म्हणतो तर पुरी शेते इति पुरुष. पुरी म्हणजे शहर, शेते म्हणजे तिथे वास करणारा. तर शरीरामध्ये जे वास करतो त्याला आपण पुरुष असे म्हणतो, म्हणजेच आत्मा वास करते आणि त्याला आपण पुरुष म्हणतो. तर पुरुषाची डेफिनेशन जर बघितली तर शरीरामध्ये जे आत्मा वास करतो त्याला आपण पुरुष म्हणतो. अशा पद्धतीने हे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जर पुरुष जर बघितलं मित्रांनो तर हे पुरुष हे दोन प्रकारचे आहेत. आता याच्यामध्ये एक कर्मपुरुष आणि एक शुद्ध पुरुष. आता याचे आपल्याला डिटेलमध्ये समोर बघायचं आहे. तर त्यामध्ये जर नंतर श्लोक बघितलं तर ते येते धातू. आता धातू म्हणजे काय? धारणात धातू, जे शरीराची धारण करतात, जे शरीरामध्ये वास करतात त्याला आपण धातू असे म्हणतो. आता धातू जर बघितले तर आपल्याला शरीरामध्ये जे वास करतात आणि त्यांनीच आपली शरीराची क्रिया चालत राहते. आता आयुर्वेदामध्ये यांचंच वर्णन सांगितलेले, जसे की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, असे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला शरीराचे वर्णन या धातूपासून मिळतात. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे शुद्ध पुरुष. आता शुद्ध पुरुष जर बघितलं मित्रांनो तर शुद्ध पुरुष आपण कोणाला म्हणतो तर त्याच्यासाठी आपल्याला चरक शारीर स्थान एक 16 म्हणजे फर्स्ट चॅप्टरमधून आपल्याला श्लोक आलेले, तर ते आपण बघूया. तर ते आहे चेतना धातुरप्यक स्मृत पुरुष संज्ञक. चेतना म्हणजे आत्मा, धातुरप्यक म्हणजे जे आत्मा जे शरीरामध्ये वास करतो त्याला आपण शुद्ध पुरुष असे म्हणतो. तर अशा पद्धतीने हे श्लोक होतं. आता हे चशा म्हणजे चचा नाही, लक्षात राहू द्या, चरक शारीर स्थान आहे आणि एक पहिला चॅप्टर आहे आणि 16वा श्लोक आहे. अशा पद्धतीने ते रीड करतात, ते लक्षात राहू द्या. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे कर्मपुरुष. आता कर्मपुरुष आपण कोणाला म्हणतो मित्रांनो तर पंचमहाभूत शरीर समूह आहे पुरुष इति स एव कर्मपुरुष. चिकित्सा अधिकृतम सुश्रुत शरीर स्थान 1:21 या शरीरस्थानमधून हा श्लोक आलेले सुश्रुतांनी आपल्याला सांगितलेले. तर ते म्हणतात की पंचमहाभूत कोणते, तर शरीराची सृष्टी उत्पत्ती कोणत्या महाभूतापासून झालेली तर अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी या 5 महाभूतापासून सृष्टीची उत्पत्ती झालेली. आणि तशाच पंचमहाभूतापासून ते 5 महाभूत आणि शरीर यांचा जे संयोग होतो त्याला आपण कर्मपुरुष असे म्हणतो. आता याच कर्मपुरुषाचे सुख आणि दुःख हे कारणे असतात आणि याचीच आपण चिकित्सा करतो, म्हणून त्याला आपण चिकित्सा अधिकृत सुद्धा